Hi, good morning, everybody. Up to yesterday, we have completed 1.2 from first unit of our syllabus. Today, we are going to start our third poem from first unit, and the name of this poem is A Basket Full of Moonlight, written by Sunil Sharma. This poem is taken from Dongri language. This is the language which we find this poem, and from this language this poem is taken by this poet. He translated this into English. Dear students, Basket Full of Moonlight is the poem which is related to the child life of yours or ours. This is giving an account of a child who is living in a rural area. So, in fact, what is this poem we are going to learn. विद्यार्थी मित्र, आपण पहिल्या युनिटमधून 1.2 कंप्लीट केला आहे. आज आपण 1.3कडे आलो आहोत. या 1.3मध्ये आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट नावाची कविता, ज्याला आपण टोपलीभर चंद्रप्रकाश असं म्हटलो, ही पोयम आज आपण अभ्यासणार आहोत. याच्या अगोदर फर्स्ट पोयम and the second lesson we have completed. पहिली कविता 1.1 आणि दुसरा जो धडा होता 1.2 आपण पूर्ण केला. आता आपण 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही सुनील शर्मा यांनी लिहिलेली कविता, जी की डोगरी भाषेतून घेतलेली कविता आहे, तिला इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेटेड केलं गेलं आहे. तर या कवितेबद्दल चर्चा करण्याअगोदर I want to ask some question related to our child life. बालपण हे खूप निरागस असतं, याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. बालपणीमध्ये आपण खेळलेलो खेळ, ते बालपणामध्ये असलेला जीवनाबद्दलचा वेगळाच अंदाज, कुठलेही ताणतणाव नाही, आणि अगदी दिवसाची सुरुवात कशी होते आणि समारोप कसा होतो याच्याबद्दलचा कुठलाच अंदाज होत नाही. आणि जेव्हा रात्र व्हायला लागते तेव्हा आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये, विशेषतः आजी आणि आजोबा ही लोकं घरातली खूप महत्त्वाची असतात. अलीकडल्या काळामध्ये या गोष्टी थोड्याशा दुरापास्त होत चालल्यात, संपत आलेत, कारण आज जग थोडं बदलत चाललं आहे आणि बदलत्या काळानुसार घरामध्ये वयस्कर लोक असणं एक अडगळ झाल्यासारखी जाणवते लोकांना. आणि त्यामुळं आजच्या काळामध्ये जे मुलांवरती योग्य संस्कार व्हावे ते घडून येत नाहीत. खरं पाहता संस्कार घडवण्याचा वसा ज्याला म्हणायचं, किंवा संस्कार घडवण्याची जी जबाबदारी आहे ती खरोखरच ग्रँडपॅरेंट्सकडेच असते. कारण त्या लोकांकडं लहान मुलाला देण्या इतपत वेळ शिल्लक असतो, त्यांच्याकडं तो वेळ असतो. जर संस्कार आईवडिलांनी शिकवायचे म्हटलं तर आईवडील दैनंदिन कामाच्या जबाबदारीनं व्यापलेले असतात, आणि पर्यायानं त्यांच्याकडं मुलांना देण्यासाठी किंवा संस्कार घडवण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ शिल्लक नसतो. आणि पर्यायानं ही जबाबदारी आपसूकपणे किंवा ॲटोमॅटिकली कुणावरती येऊन ठेपते, तर ती ग्रँडपॅरेंट्सवरती येऊन ठेपते. आणि जशी काही ती एकदा ग्रँडपॅरेंट्सवरती येऊन ठेपते, ती जर भूमिका पार पाडण्यासाठी जर ग्रँडपॅरेंट्स घरात नसतील, तर लक्षात ठेवा, ती जी एक संस्कार घडवण्याची जी एक गरज आहे ती पोकळी कायम राहून जाते, आणि सुसंस्कारी मुलं घडण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून खरोखरच आज घरामध्ये आजी आजोबांची खूप गरज आहे, कारण याच आजी आजोबांकडून सगळे संस्काराचे धडे लहानपणापासून मुलांना दिले जातात. विद्यार्थी मित्र, दैनंदिन जीवनामध्ये इवन माझ्या बालपणात किंवा आमच्या वयाच्या लोकांच्या बालपणामध्ये पूर्वीच्या काळात सोशल मीडिया नव्हता, आणि टेलिव्हिजन सेट्स हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते. म्हणून पर्यायानं आमच्यासाठी जो सोशल मीडिया होता, जो टेलिव्हिजन सेट होता,
जे बी काय एंटरटेनिंगचे प्रोग्राम आमच्यासाठी घडून यायचे ते त्यासाठीचे सगळे सोर्स म्हणजे ग्रँडपॅरेंट्स होते. मग आजी आजोबानं वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या, कथा सांगायच्या आणि त्याच्यातून शिक मिळायच्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्यामुळं व्यक्तिमत्त्वावरती चांगले परिणाम घडायचे आणि व्यक्तिमत्त्व घडत असायचं. परंतु आजच्या काळामध्ये मुलांमध्ये खूप चेंजेस आलेत. जसे की मुलांचा वेळ ग्रँडपॅरेंट्सला मिळतच नाही आहे. कारण मुलं ही विशेषतः पबजीसारख्या किंवा अदर टाईप्स ऑफ तो कुठला फायर्स वगैरे अशा गेम्स आलेत आणि त्याच्या माध्यमातून मुलांनी पूर्ण स्वतःला व्यस्त केलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं संस्काराचाही अभाव आज जाणवत आहे. मग लहान मुलांचा मोठ्या माणसांबद्दलचा असलेला ॲप्रोच जो दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीचा असला पाहिजे, त्याच्याबद्दल एखाद्याबद्दलची आत्मीयता तळमळ ती काय असली पाहिजे, अशाच प्रकारचं एकंदर थीम या बास्केट फुल ऑफ मूनलाईटच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे की एखाद्याबद्दलची आपल्या जवळच्या आपतिष्ट नातेवाईक गावकरी यांच्याबद्दलची तळमळ, स्पेशली रुरल एरियामध्ये काय परिस्थिती आहे आणि ग्रामीण जीवन काय आणि कसं होतं याच्याबद्दलचाही आढावा या बास्केट फुल ऑफ मूनलाईटच्या माध्यमातून आपल्याला घेता येऊ शकतो. आता या ठिकाणी पेज नंबर 17वरती तिथं आपल्याला चिटचॅट नावाचा घटक पाहायचा आहे. वॉर्मिंग अपमध्ये जो घटक आहे चिटचॅट तो आपण पाहतो आहोत इथं. दे आर गिवन हिअर 4 क्वेश्चन्स अँड वी आर गोइंग टू डिस्कस दिस 4 क्वेश्चन. बाय डिस्कसिंग दिस क्वेश्चन वी वूड अंडरस्टँड what is the theme or central idea of this poem. We are taking turn toward the central theme of this poem by discussing this question. हे जे प्रश्न दिले 4 यांना चर्चा केल्यानंतर आपण कवितेच्या थीमकडं थोडंसं जाऊ शकतो, तिकडं आपण चर्चा करू शकतो, त्याच्याबद्दलचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. सी फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम दिस चिट चॅट. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड? व्हेरी नाईस क्वेश्चन इज दिस. त्यांनी विचारलं आहे की तुम्ही जेव्हा लहान होतात, चाइल्ड होतात, त्या बालवयामध्ये तुम्हाला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडत होत्या का? बेड टाईम स्टोरी बालकथा ज्याला म्हणतो आपण, त्या परीच्या गोष्टी असतील किंवा राक्षसाच्या गोष्टी असतील किंवा किंग क्वीन राजा राणीच्या गोष्टी असतील, या प्रकारच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडत होत्या का? ऑफकोर्स अवर ॲन्सर इज एस. मग काय कराल याचं ॲन्सर? येस, आय लाईक्ड टू हिअर बेड टाईम स्टोरीज. हो, आम्हाला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडत होत्या. हा वर्बल क्वेश्चन आहे, याच्यामुळं येसमध्येच याचा ॲन्सर आपल्याला देणं एक्सपेक्ट आहे. सेकंड क्वेश्चन बघा. हू युजली टोल्ड यू बेड टाईम स्टोरीज? तुम्हाला जास्तीत जास्त कोण झोपतानाच्या गोष्टी सांगत असायचं? ऑफकोर्स यू नो द ॲन्सर विच वी डिस्कस बिफोर दिस. नक्कीच आपल्याला ॲन्सरकडे जायला लागेल की मी आता याच्या अगोदर जशी चर्चा केली, याचा ॲन्सर तुम्ही असं कराल, माय ग्रँडपॅरेंट्स युजली टोल्ड मी द बेड टाईम स्टोरीज. आजी आजोबा जे आहेत ते बेड टाईम स्टोरी सांगत असायचे. आजी आजोबा कथा सांगायच्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की आय थिंक अ व्हेरी वायटल रोल ऑफ दिस पर्सन्स इन अवर लाईफ इफ वी वॉन्ट टू बिल्ड अवर लाईफ and we want to behave proper in our society. These two persons are that much very important. I think ग्रँडपॅरेंट्सचा रोल वायटल रोल आहे लाईफमध्ये, अतिशय महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. मित्रांनो, काही गोष्टी अप्रत्यक्षरित्या असा काही परिणाम करून जातात व्यक्तिमत्वावरती की ते कायम, काही पूर्वीच्या काळामध्ये तर बालकाच्या लहानपणाचे खरे सवंगडी आणि खरे मित्र जर कोणी असतील तर ते ग्रँडपॅरेंट्स असायचे. कारण आई वडील त्यांच्याकडे वेळ पुरेसा नसतच असायचा, कारण ते मुलांना वेळ देऊ शकत नसायचे. दैनंदिन रोजीरोटीच्या पाठीमागं धावता धावता त्यांचा दिवस कधी उगवेल आणि कधी मावळेल या उगवणी मावळणीचा काळ त्यांच्यासाठी मुलांकडं असतच नसायचा. आणि मग दरम्यानच्या काळात त्यांच्यावरती संस्कार घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कोण होते? ग्रँडपॅरेंट्स. म्हणून युजली आपल्याला कोणी सांगितल्या बेड टाईम स्टोरीज? ग्रँडपॅरेंट्स. या आय रिमेंबर व्हेरी वेल दॅट. मला सुद्धा चांगलं आठवतं आहे की माय ग्रँडपॅरेंट्स, स्पेशली ग्रँडमदर, वॉज टेलिंग मी वेरियस बेड टाईम स्टोरीज. मोर ओवर ग्रँडफादर ऑल्सो. सेम लाईक विथ यू विल बी हॅपनिंग दिस. हेच तुमच्या बाबतीतही घडत असेल की तुमचे आजी आजोबा कदाचित, पण आजच्या काळामध्ये मुलांना कथा वगैरे ऐकण्यामध्ये तो इंटरेस्ट राहिलेला नाही.
मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की कुठली ती फायरची गेम आली आहे किंवा ते वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ गेम्स आले आहेत पबजीसारख्या की काय. या गेममुळं मुलांमध्ये आजी आजोबांना द्यायला वेळच नाही आहे. नक्कीच आजी आजोबांकडं असेल द्यायला, पण या मुलांकडे घेण्यासाठी वेळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाय डू यू लाईक दॅम? तुम्हाला त्या का आवडत असायच्या? त्याचं काहीतरी रिझन असू शकतं की त्याचं आवडण्यामागचं रिझन काहीतरी. वाय डू यू लाईक दॅम असं म्हणते त्या क्वेश्चन, याचा ॲन्सर काय? आय लाईक द स्टोरीज बिकॉज आय वॉज अम्युज्ड. त्या कथा वाचल्यानंतर मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळत असायचा. हाऊएव्हर आय गॉट व्हेरियस लेसन फॉर माय बेटर लाईफ. मग याच्यापासून मला वेगवेगळ्या प्रकारचे लेसन्सही मिळत असायचे, धडे मिळत असायचे. मी तुम्हाला जसं सांगितलं की चांगल्या आणि वाईट गोष्टीमधला जर डिफरन्स कोण सांगत असेल तर ते ग्रँडपॅरेंट्स सांगतात आणि उत्तम पद्धतीने त्यांच्याकडून ह्या गोष्टी केल्या जातात. लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस चिटचॅट. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला त्या गोष्टी आत्ता ऐकायला आवडतील का? ऑफकोर्स यस. माझं तर उत्तर होच असेल. बिकॉज ड्यू टू दिस बेड टाईम स्टोरी आय कॅन रिमाइंड माय चाइल्ड लाईफ. या बेड टाईम स्टोरीमुळं मी माझं जे चाइल्ड लाईफ आहे ते रिमाइंड करू शकेन. मला त्याच्यामध्ये अम्युजमेंट मिळेल. दी स्टोरीज आर व्हेरी इंटरेस्टिंग, आय नो. मला ठाऊक आहे की खूप गमतीशीर आणि मजेशीर कथा असतात या, आणि याच्यामधून विशेषतः शीक चांगला मिळतो, चांगले संदेश दिले जातात आणि तशा प्रकारचं वर्तनही आपल्याकडून केलं जातं. से कंप्लीट दिस पार्ट. नेक्स्ट पार्ट फ्रॉम दिस चिटचॅट. तिथं एक क्वेश्चन दिलं आहे बघा आता. डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आता इथं काय म्हणतो ह्या क्वेश्चन बघा. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. एखादं रोपटं लावण्याची जी प्रक्रिया आहे त्याची रोपटं कशा पद्धतीनं लावलं जावं याची जी प्रक्रिया असते त्याच्याबद्दल त्यांनी सरासरी 4 पॉईंट्स दिलेत आणि त्याच्या मदतीनं ते बुलेट पॉईंटच्या मदतीनं लिहायचं आहे. म्हणजे पॉईंट कंप्लीट, एक पॉईंट लिहायचा त्याच्या पुढं तो, अशा पद्धतीनं बुलेट पॉईंट्स वी हॅव टू राईट दॅट अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आणि ते वर्गासमोर सादर करायचं आहे. सध्या तरी हे आपल्यासाठी स्वप्न आहे, कारण वर्गासमोर हे सादरीकरण होत नाही. बघा काय कराल. पहिला बुलेट पॉईंट काय असेल, जसं की हा अशा प्रकारचे बुलेट पॉईंट्स, आणि ते पॉईंट्स मुद्दे आपल्याला इथं 1 2 3 अशा पद्धतीनं राईट डाऊन करायचं आहे. बघा पहिल्यांदा काय कराल, त्यांनी 4 पॉईंट्स दिले. त्याच्यामध्ये डिग अ डिच. डिग अ डिच म्हणजे खड्डा खोदा. देन सॉ अ सीड इन टू द डिच. त्या डिचमध्ये सीड टाका किंवा ते बी रुजवा त्याच्यामध्ये. जर नसेल तर प्लॅन्ट स्मॉल बुश, एक छोटंसं बुश किंवा रोपटं, एखादं झुडूप छोटं ज्याला म्हणतो आपण, ते प्लॅन करा. जर तुम्ही बी नसतील तर कवर इट विथ सॉईल, त्याच्यावरती माती टाका जर सीड असेल तर. आणि जर सीड नसेल, एखादं रोपटं असेल तर त्याच्या भोवती माती लावा. ॲड वॉटर अँड फर्टिलायझर. त्याच्यात पाणी टाका, त्याला काही खतही घाला. त्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं उगवून येऊ शकतं. अँड पुट ट्री गार्ड अराउंड इट. त्याच्याभोवती ट्री गार्ड ठेवा, ट्री गार्ड लावा, ज्यामुळे त्याचं संरक्षण केलं जाईल किंवा इतर जे ॲनिमल्स आहेत त्याला खाणार नाहीत किंवा त्याला उद्ध्वस्त करणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. अशा पद्धतीच्या बुलेट पॉईंट्सच्या मदतीनं आपल्याला हे लिहायचं आहे. मग आपण काय काय बघितलं. डिग अ डिच, देन सॉ अ सीड इन टू द डिच किंवा प्लॅन्ट स्मॉल बुश ऑर ट्री व्हॉट्सो एवर, ते प्लॅन करा. कवर इट विथ सॉईल, त्याच्यावरती माती टाका. देन ॲड वॉटर अँड फर्टिलायझर टू दॅट, त्याला पाणी घाला आणि फर्टिलायझर टाका. या पद्धतीनं या एक टप्पा. आणि लास्टली पुट द ट्री गार्ड अराउंड
8 त्याच्याभोवती एक ट्री गार्ड बनवा, मग ते लाकडी असेल लोखंडी डिपेंडिंग ऑन यू. मग अशा प्रकारची प्रोसिजर आहे. डिस्कस इन पियर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. चर्चा करा आणि तुमचे आई वडील तुमच्यासाठी काय करतात दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते तुम्ही नोटीस करा. स्पेशली आय थिंक वी आर डिस्कसिंग दिस, बट देर इज नो नीड टू गिव answer to you people because you know very well. Just a moment, close your eyes and look at your father by closing eyes. डोळे बंद करा आणि वडिलांकडे थोडंसं एकाग्र करा आणि आठवा की तुमचे वडील दिवसाकाठी दिवसभरामध्ये काय करतात. अँड युअर मदर ऑल्सो, तुमच्या आईसुद्धा तुमच्यासाठी किंवा कुटुंबासाठी काय करते या गोष्टी तुम्ही डोळे बंद करून आठवू शकाल. अगदी सहज लक्षात येतं की दिवसभरामध्ये काय करतात ते. बघा याच्यामध्ये फादर्सच्या बाबतीमध्ये काय होतं बघा, त्यांनी एक पॉईंट आपल्याला इथं दिलेला आहे. फादरमध्ये वर्क हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. जगण्यासाठी कुटुंबाला जे अर्थार्जन असेल त्याच्यासाठी खूप कष्ट करतात. आता याच्यामध्ये त्यांनी खाली 5 पॉईंट्स दिलेत. त्यातला पहिला पॉईंट्स काय म्हणतो आहे, ब्रिंग द हाऊस होल्ड थिंग्स. घरगुती गोष्टी ज्या आवश्यक असतात घरामध्ये लागणाऱ्या त्या कोण आणतात, फादरांकडून आणली जाते. प्लॅन एव्हरीथिंग फॉर फ्युचर ऑफ फॅमिली. कुटुंबाच्या भविष्याचा विचार ते करतात की काय केलं गेलं पाहिजे, कुठल्या प्लॅनिंगने गेलं पाहिजे. हेल्प्स मी विथ माय होमवर्क. माझ्या अभ्यासामध्येही मला माझे वडील मदत करतात. गाईड्स इन डिफिकल्टीज. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम वडिलांकडून केलं जातं. कम्प्लीट्स ऑल द नीड्स ऑफ फॅमिली. कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातात. एनकरेजेस मी अँड इवन माय अदर ब्रदर्स अँड सिस्टर्स फॉर स्टडी अँड फॉर गुड और बेटर वर्क. चांगल्या कामासाठी मला माझ्या भावंडांना मार्गदर्शन करतात. अँड ॲडवाईस टू इनकॅल्क्युलेट गुड हॅबिट्स. चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी मदत करतात. सी दीज आर द फादर्स. दिस थिंग फादर डू फॉर द फॅमिली. व्हॉट मदर डू हिअर. त्यांनी एक पॉईंट दिला आहे, कीप्स द हाऊस क्लीन. घर स्वच्छ ठेवते. बाकीच्या गोष्टी आपल्याला लिहायच्यात. वॉश अ फॅमिली क्लॉथ्स. घरची सगळे कपडे वॉश करते. कुक फूड फॉर फॅमिली. घरासाठी स्वयंपाक बनवणं, अन्न शिजवणं. टेक केअर ऑफ एंटायर फॅमिलीज हेल्थ. अख्ख्या घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेते. मॅनेज द फायनान्स ऑफ द फॅमिली. ॲव्हरेज टाईम घराचं जे फायनान्स सेक्शन आहे ते आईकडेच असतं, तिच्याकडून ते मॅनेजमेंट केलं जातं. डू ऑल वर्क्स ऑफ द फॅमिली. घराची सगळी कामं घरातली जी काय असतील ते तीच करते. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. हा पॉईंट सुरुवातीलाच असायला हा होता. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अँड स्टार्ट टू वर्क. या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आई करते, स्पेशली जर विचार केला तर. मग हे सगळं आपले आईवडील घरासाठी करतात. यात वेगळं काही तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं इथं ॲड करू शकता. इथं नियर अबाउट 19 मिनिट्सचा व्हिडिओ होत आहे थांबवायच्यासाठी. ओके, बाय, सी यू टुमॉरो. आपण या कवितेतले डिटेल्स पाहू, पण त्याच्या अगोदर तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स लिहून व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकायच्या आहेत. थांबतो इथं. ओके, बाय.